नमस्कार मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी आर आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारी जी आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 1 नोव्हेंबरपासून सर्व बँकांनी सेवा शुल्कात ह्या वाढ केलेली आहे किंवा नाही याबाबतची वास्तविक स्थिती सांगणारे एक परिपत्रक केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले आहे. याबाबतची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल. काही बातम्या अलीकडे आल्या आहेत की काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे सेवा शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली जाऊ शकते. या संदर्भात वस्तुस्थिती ही खालीलप्रमाणे आहे. मित्रांनो, जनधन खात्यासह मूलभूत बचत बँक ठेव खाती RBIने ठरवलेल्या निशुल्क सेवांसाठी समाजातील गरीब आणि बँकांमध्ये खाती नसलेल्या लोकांनी उघडलेल्या 41.13 कोटी जनधन खात्यासह 60.4 कोटी BSBD खात्यासह सेवा शुल्क लागू होणार नाही. त्याचबरोबर नियमित बचत खाती, चालू खाती, रोख क्रेडिट खाती आणि ओव्हरड्राफ्ट खाती या संदर्भात शुल्क वाढवण्यात आलेले नाही. तर बँक ऑफ बडोदाने 1 नोव्हेंबर 2020 पासून दरमहा विनामूल्य रोख ठेवी आणि पैसे काढण्याच्या संख्येसंदर्भात काही बदल हे केलेले होते. मात्र या मोफत व्यवहाराच्या अधिकाधिक व्यवहारासाठी शुल्कात कोणताही बदल न करता मोफत रोख ठेवी आणि पैसे काढण्याची संख्या दरमहा 5 वरून दरमहा 3 करण्यात आली आहे. तसेच बँक ऑफ बडोदाने माहिती दिली आहे की सध्याच्या कोविडशी संबंधित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बदल मागे घेण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. शिवाय अन्य कोणत्याही SBIने अलीकडे अन्य असे शुल्कात वाढ केलेली नाही. तथापि RBIच्या मार्गदर्शक तत्वानुसार PSBS सर्व बँकांना त्यांच्या सेवांसाठी वाजवी, पारदर्शक आणि कोणताही भेदभाव नसलेल्या पद्धतीने शुल्क आकारण्याची परवानगी आहे. सध्याच्या कोविड महामारीचा काळ लक्षात घेता इतर PSBंनी देखील बँकेला शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव नसल्याचे देखील कळविलेले आहे. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा यांनी दिनांक 1 नोव्हेंबरपासून पैसे टाकण्याच्या मर्यादेत जो सेवा शुल्क लावलेला होता तो निर्णय त्यांनी मागे घेतलेला आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.